अमितला पहिल्या चेंडूवर दिलं, राजनला दुसऱ्या चेंडूवर दिलं. आता पण शुभमला देखील जीवदान भेटलंय. आता स्ट्राईकवर असेल तो म्हणजे अमित कुचेकर. स्वतः संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच अमितचा असेल. राईट हँडेड फलंदाज अमित. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला मार्गस्थ. यावेळेस देखील फक्त दिशा द्यायचं काम केले. सुंदर फेकी. त्या ठिकाणी रनआउटला चान्स होता, धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु आम्ही त्यांचा शेवटच्या क्षणाला नकार आला आणि ती धाव वाचवली. धाव म्हणता यायची नाही, रनआउट वाचवला म्हणता येईल. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. धाव संख्या स्थिर 22. 1-22. आणि यावेळेस रिव्हर्स. अतिशय सुंदर चेंडू चाललाय तो सीमारेषा दिशेने. वन बाउन्स चौकार. यावेळेस अमित कुचेकर यांच्या बॅट मधून आलाय तो. या चौकारासोबतच धावसंख्या होत आहे त्या 26. काय वय बॉल. शेवटचा चेंडू आहे. बॉल पाहिजे का धरे. आहे चेंडू. अतिशय सुंदर आणि सुरेख सूझबूझ असणारी फलंदाजी अमित कुचेकर करतोय. त्या ठिकाणी पाहिले कोणताच खेळाडू तैनात नाही. त्या ठिकाणी रिव्हर्स खेळून चौकारामध्ये रूपांतर केलं ते त्या चेंडूचं आणि धावा मिळवल्या त्या 4. धावसंख्या झाल्या त्या 26. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला मार्गस्थ सचिन मंजुळे तो अमित कुचेकर. पुन्हा एकदा दिशा द्यायचं काम. चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. पुन्हा एकदा मिळतील त्या 4 धावा. अमित यांच्या बॅटमधून सलग दुसरा चौकार. सुरेख कामगिरी करतोय राजन. नक्कीच धावबाद झालाय, परंतु त्याचीच जागा पुढे चालवण्यासाठी अमित कुचेकर तैनात आहे मैदानावरती. तो सांगतोय की जोपर्यंत मी मैदानावर आहे तोपर्यंत धावांची गती काही थांबणार नाही, धावा मात्र होतच राहणार. या चौकारासोबतच धावसंख्या झाल्या त्या 30. 2 षटकाच्या समाप्तीनंतर लकी स्टार संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 30. 1-30. जवळपास 15च्या रन रेटने चाललेला हा सामना. 2च षटक संपलेत, अजूनही 4 षटक बाकी. स्ट्राईकवर आता असेल तो शुभम देवकर. तिसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी हाताळण्यासाठी नितीन वाघमारे द किंग्स संघाचा हा गोलंदाज. पॉवर प्ले समाप्तीनंतर आता 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर मैदानामध्ये पाहायला भेटत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या झाल्या त्या 30. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्लोअर स्वरूपाचा, अतिशय सुरेख स्वरूपाचा चेंडू. चांगलंच फसवलंय. कुठंतरी वाटलं होतं की बॅटवर चेंडू येईल, परंतु स्लोअर स्वरूपाचा चेंडू असल्यामुळं फसला तो शुभम. आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर 30. यावेळेस देखील पुढे पाय टाकून मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मिस झालाय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये परिवर्तन होतंय. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर 30. चांगलंच फसवतंय आपल्या गोलंदाजीतून नितीन वाघमारे. तिसरं षटक मला वाटतंय कमबॅक करतोय तो द किंग्स संघ. चांगलंच कमबॅक या ठिकाणी करतोय. या 2 षटकामध्ये बऱ्याच रन आल्या होत्या, या षटकामध्ये मात्र चांगलं कमबॅक. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू चांगलाच खोदून काढलाय, परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव पडून पूर्ण होती. एका धावेवरच समाधान मानलं जातंय. धावसंख्या होत आहेत त्या 31. आणि स्ट्राईकवर असेल तो अमित कुचेकर, ज्याने मागच्या षटकामध्ये सलग 2 चेंडूवर 2 चौकार मारले होते शेवटच्या. या षटकामध्ये पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय. या षटकामध्ये चांगले चेंडू टाकलेत. 3 चेंडू. त्या 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव दिली आहे. आता हा 4था चेंडू मार्गस्थ होतो या तिसऱ्या षटकातला. स्ट्राईकवर असेल तो अमित. यावेळेस देखील फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी अमित कुचेकर करत होते.
यावेळेस देखील फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही त्यांचं होतं, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. नक्कीच चांगलं षटक म्हणता येईल द किंग संघाच्या दृष्टिकोनातून, कारण या षटकामध्ये फक्त एकच धाव आली आहे. 4 चेंडू टाकलेत, म्हणून 2 बाकी. नक्कीच कमबॅक केलाय तो. यावेळेस थोडासा पुढे टाकलाय चेंडू. चेंडू हवेमध्ये थोडीशी धाकधूक झाली असेल लकी स्टार संघाची. काय विकेट परत जाती का काय, परंतु नो मॅन्स फिल्डर क्षेत्रामध्ये चेंडूने लँड केलं आणि ती धाकधूक संपली आणि एक धाव पळून पूर्ण केली. या एका धावेने धावसंख्या होत आहेत त्या 32. आता या षटकातील असेल तो शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. फक्त 2 धावा खर्ची केल्यात. अतिशय सुरेख गोलंदाजी, चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय तो नितीन. अतिशय सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी करतोय तो नितीन. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा या ठिकाणी धावबादला चान्स, परंतु नकार दिला रन धावेला आणि आपली विकेट वाचवली नक्कीच अमितने, कारण धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच धावबाद होण्याचा चान्स खूप होता. याबरोबरच तिसऱ्या षटकाच्या समाप्तीचा पंच दिगंबर हिंगेंचा इशारा आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 32. फक्त 2 धावा खर्चित केल्यात या षटकामध्ये. नितीन वाघमारेने अतिशय सुंदर आणि सुरेख असं षटक मार्गस्थ केले आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी. द किंग संघाने तिसऱ्या षटकामध्ये चांगलेच कमबॅक केले. त्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्चित केल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये जवळपास 30 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्चित करून चांगलं कमबॅक केले. 18 चेंडूंवर आता धावा झाल्यात त्या 32 आणि 18 चेंडू आता शिल्लक आहेत पहिल्या इनिंगमधले. या 18 चेंडूंवर किती धावांनी भर पडतायत ते लकी स्टार संघाचे फलंदाज आपल्या खेळीमध्ये पाहणं निर्णायक ठरेल. चौथं षटक मार्गस्थ करण्यासाठी संतोष पिसाळ, द किंग संघाचा हा गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज, बऱ्याच दिवसापासून टेनिस क्रिकेट विश्वातील एक खेळाडू, नामवंत खेळाडू संतोष पिसाळ. स्ट्राईकवर असेल तो अमित. कुठेतरी धावांचं गती आता वाढवावी लागेल, कारण तिसऱ्या षटकामध्ये फारच धावा कमी आल्या. यावेळेस देखील पुढे टाकलाय, स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता. चेंडू हवेमध्ये, चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार, 1 बाउन्स, येतोय तो चौकार. या चौकाराच्या मदतीनेच धावा होत आहेत त्या 36 धावा झाल्यात. अतिशय सुंदर सुरेख कामगिरी करतायत. तिसरं षटक मात्र चांगलं टाकलं, 2 धावा खर्चित केल्या, परंतु चौथ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्ला, 4 धावा मिळाल्या. आता मात्र धावांची गती परत पुन्हा एकदा वाढायला लागली. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, धावसंख्या झाल्या त्या 36. पाहू पुढच्या चेंडूवर काय होतंय. पुन्हा एकदा अमित कुचेकर, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने, डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा अमित यांच्या बॅट मधून येतोय तो चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलक 4 ने पुढे सरकताना धावसंख्या होत आहेत त्या 40. अतिशय सुंदर आणि सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी अमित कुचेकर करतायत, कारण पाहायला गेलं तर बऱ्याच धावा त्यांनी वैयक्तिक केल्या असाव्यात. वैयक्तिक 18 धावांवर अमित कुचेकर खेळतोय. सुरेख फलंदाजी. चौथं षटक मार्गस्थ. चौथ्या षटकातील 2च बॉल झाले, दोन्ही चेंडूंवर 2 मोठे फटके आलेत, दोन्ही चौकार आलेत. हा तिसरा चेंडू मार्गस्थ करताना संतोष पिसाळ आपल्या संघासाठी कुठेतरी कमबॅक केला पाहिजे, करावा लागेल, कारण धावांची गती जर अशीच राहिली तर धावांचा डोंगर उभा राहायला काही वेळ लागणार नाही, आणि धावांचा डोंगर उभा राहिला तर पाठला करत असताना मात्र नक्कीच तुम्हाला कठीण जाईल. आणि पुन्हा एकदा खेळून काढलाय, एक धाव पडून पूर्ण, आणि दुसरीचा प्रयत्न
आणि दुसरी देखील पूर्ण पंचांचा अचूक निर्णय. पंचांचं काम पाहतायत ते आशिष धुमाळ आणि दिगंबर हिंगे या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 42. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मोठी अपील, परंतु ती अपील फेटाळताना पंच आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. कोणतीच धाव नाही या चेंडूवर. पुढचा चेंडू. धावसंख्या झाल्या त्या 42. यावेळेस मात्र स्टेप आउट केले. चेंडू चाललाय तो गॅप मध्ये आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. वन बाउन्स येतोय तो चौकार. आम्ही त्यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार. अतिशय सुरेख कामगिरी, चांगली कामगिरी. आपल्या संघासाठी, आपल्या संघाचं सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या मैदानात टिकून आहे तो अमित कुचेकर. एकटाच धावा बनवतोय, एकटाच खेळतोय, एकटाच खिंड लढवतोय अमित कुचेकर. धावसंख्या झाल्या त्या 46. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू. त्या चेंडूवर सन्मान द्यायचं काम, फक्त दिशा देण्याचं काम अमित करत होते, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही. आणि याबरोबरच षटक समाप्तीचा पंच दिगंबर हिंगेंचा इशारा. या षटक समाप्तीसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 46 धावा झाल्यात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 46. तिसऱ्या षटकात नक्कीच कमबॅक केलं होतं, परंतु या चौथ्या षटकात देखील 3 मोठे फटके आले. 12 धावा, 3 चौकार आले. त्या 3 चौकारांच्या मदतीनं धावा झाल्या त्या 12 आणि 2 पळून अशा 14 धावा या षटकामध्ये आल्या. त्या 14 धावांच्या मदतीनं धावसंख्या फलकात भर झाली. धावसंख्या झाल्या त्या 46. आणि आता सांख्यिक 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी मार्गस्थ होतोय तो द किंग संघाचा नितीन वाघमारे. एक उत्कृष्ट गोलंदाज ज्याने तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्चित केल्यात. त्याच्या हा एकटा गोलंदाज सोडला तरी इतर गोलंदाजांनी फारच धावा, मला वाटते 12+ धावा प्रत्येक गोलंदाजाने दिलेत. मात्र ह्या गोलंदाजानं नक्कीच कमबॅक करून आपल्या टीमला दिलंय. 2च धावा खर्चित केल्या होत्या. आता पाहू काय करतोय. यावेळेस देखील सुरेख चेंडू टाकलाय आणि थोडंसं मिसफिल्ड. त्या मिसफिल्डचा फायदा घेत एक धाव पळून पूर्ण होतीये. एक धाव होतीये, एका धावेचं गम नाही, परंतु स्ट्राईकवर येतोय मात्र अमित कुचेकर. धावसंख्या होती ती 47. कारण अमितने आतापर्यंत अतिशय सुरेख पारी खेळली आहे. आखी जबाबदारी आपल्या संघाची आपल्या खांद्यावर घेऊन खेळतोय. तो स्ट्राईकवर आलाय. पाहू तो काय करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या वैयक्तिक कारकिर्दीसाठी, कामगिरीसाठी. पुढचा चेंडू 5व्या षटकातला. स्ट्राईकवर अमित. यावेळेस रिव्हर्स. त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीला धावबाद झालाय तो फलंदाज शुभम देवकर. एक धाव आताची या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धाव संख्या फलक पुढे सरकते. एक धाव आणि एक धावबाद देखील गडी झालाय. शुभम देवकर हा धावबाद झालाय. संघाला दुसरा धक्का शुभम देवकरच्या स्वरूपात बसतोय आणि शुभमची जागा घेण्यासाठी अभिजित त्याचीच जागा, शुभमची जागा पुढे चालवण्यासाठी नॉन स्ट्राईकवर नवीन खेळाडू येईल अभिजित फडके. स्ट्राईकवर असेल तो अमित कुचेकर. रिव्हर्स मला वाटते बऱ्यापैकी रिव्हर्स अमित खूप सुंदर मारतोय. पुढचा चेंडू मार्गस्थ.
नितीन वाघमारे 5वं षटक. धावसंख्या झाली 48. यावेळेस थोडंसं स्टेप आउट केले, सरळ दिशेने चेंडू चाललाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक समीर पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 48. अतिशय सुंदर गोलंदाजी नितीन वाघमारे आपल्या संघासाठी करतायत. 5वं षटक मार्गस्थ करतायत. नक्कीच 5व्या षटकात देखील कमबॅक करून आपल्या संघाला दिलंय त्यांनी. यावेळेस मात्र स्लोअर स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा फसवलंय, परंतु एक धाव मात्र नक्कीच मिळवून देतील. अमित आपल्या संघाला एका धावेने भर करतात. धावसंख्या झाल्यात त्या 49. 49 धावा झाल्यात. पुढचा चेंडू या षटकातील मार्गस्थ करतोय तो नितीन. स्ट्राईकवर असेल तो नवीन फलंदाज अभिजित फडके, शिरवळचा रायझिंग स्टार अभिजित फडके. यावेळेस मात्र खूप स्लॉट मध्ये चेंडू पडलाय, चेंडू उडवलाय, चेंडू क्षेत्ररक्षकात चेंडूच्या खाली आणि झेलबाद झालाय तो आबी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अभिजित फडके आपली विकेट गमावून बसलेत आणि सुरेख झेल त्या ठिकाणी कोणती चूक नाही. सचिन यांची झेलबाद झालाय तो आबी. संघाला तिसरा धक्का अभिजित याच्या स्वरूपात. कुठेतरी आशा होती की एका साईडने अभिजित फडके टिकून राहील, परंतु पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अभिजित विकेट गमावून बसलाय. ह्या 5व्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ नितीन वाघमारे. स्ट्राईकवर असेल तो महेश राऊत, राईट हँडेड फलंदाज. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या इनिंग मधला. पहिली इनिंग जे की सामना रंगलाय द किंग्स विरुद्ध लकी स्टार. यावेळेस देखील गतिवान चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, अतिशय सुरेख गोलंदाजी नितीन वाघमारे. दोन्ही 2 षटक टाकलेत. पहिल्या षटकामध्ये 2 धावा दिल्या होत्या. आताच्या षटकामध्ये फक्त आताच्या षटकामध्ये फक्त 3 धावा. टोटली 12 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्चित केल्यात नितीनने. नक्कीच चांगलं कमबॅक आपल्या संघाला करून दिले. धावसंख्या झाल्यात त्या 49. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्यात 49. आता मात्र 7 द्यावी लागेल ती नितीन वाघमारेला, कारण नितीन वाघमारेने 12 चेंडू अतिशय सुरेख टाकलेत, फक्त 5 धावा खर्चित केल्यात. मात्र त्याच्या विरुद्ध बाकीचे 3 गोलंदाज जर पाहिले तर त्या 3 गोलंदाजांना बऱ्याच रन आल्यात. या षटकामध्ये किती धावा येतात, या षटकामध्ये नक्कीच निर्णायक धावा ठरतील. शेवटचं 6वं षटक मार्गस्थ करण्यासाठी सचिन मंजुळे, एक अनुभवी गोलंदाज, आयकॉन स्वरूपाचा हा खेळाडू, ऑलराऊंडर स्वरूपाचा खेळाडू सचिन मंजुळे मार्गस्थ 6व्या षटकासाठी आपल्या संघाची जबाबदारी घेऊन हे षटक टाकण्यासाठी येतोय. परंतु स्ट्राईकवर असेल तो अमित कुचेकर, अतिशय सुरेख पारी खेळतोय आतापर्यंत आपल्या संघासाठी. आणि पहिला चेंडू थोडासा गतिवान, चांगला टप्पा ऑफसाईडच्या दिशेने फिल्डर क्लिअर करून त्याच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मिस झाला. बॅटचा बॉलचा संपर्क नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, कोणतीच धाव नाही या चेंडूवर. धावसंख्या स्थिर 49. शेवटचं षटक आहे. नक्कीच प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा जोडण्याचा आपल्या सांख्यिक धावसंख्येमध्ये, धावफलकामध्ये, कारण जेवढ्या मोठ्या धावांचं डोंगर तुम्ही विरोधी टीम समोर उभा करणार तेवढंच तुम्हाला सोपं जाणार ते म्हणजे विजयाच्या दिशेने वाण्याफाटे. अतिशय सुंदर फटका, सुरेख फटका, गॅप शोधण्यात यशस्वी झाले ते अमित कुचेकर यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा येतोय तो डाऊन द ग्राउंड चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या होत आहेत त्या 53 धावा झाल्यात
एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला, परंतु त्याच्यानंतरच दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका अमितने मारला आणि 4 धावा मिळवून दिल्या शेवटच्या षटकामध्ये. अशाच मोठ्या फटक्यांची आशा नक्कीच लकी स्टार संघाला अमित यांच्याकडून असणार आणि त्यांनाच नाही तर प्रेक्षकांना देखील मोठमोठे फटके बघून क्रिकेटचा आनंद घेण्याची आशा प्रेक्षकांना देखील असते. यावर खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, सरळ दिशेने चेंडू चाललाय, पुन्हा एकदा गॅप मध्ये डाऊन द ग्राउंड, पुन्हा एकदा अमित यांच्या बॅट मधून येतोय तो चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 57. बॉल झाले ते 3 चेंडू झाले शेवटच्या षटकामधले, धावा झाल्यात त्या 57. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक शेवटच्या षटकामधला. त्या 3 चेंडूंवर जास्तीत जास्त धावा खेचून आपल्या सांख्यिक संघाच्या धावसंख्येमध्ये भर करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. यावेळेस देखील खेळून काढला लेग साईडच्या दिशेने, एक धाव पळून पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न असेल का? नक्कीच दुसरीचा प्रयत्न, आणि दुसरी देखील पूर्ण होईल कारण फर्स्ट राहिला चेंडू काय हातामध्ये आला नाही. त्याच्या मदतीनं 2 धावा पळून पूर्ण करतायत. 2 धावांसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 59. अमित वैयक्तिक 36 धावांची पारी खेळतोय. अतिशय सुंदर आणि सुरेख पारी आपल्या सांख्यिक कारकिर्दीसाठी. आणि पुन्हा एकदा फक्त दिशा द्यायचं काम अमित यांनी केलं. रिव्हर्स स्वरूपाचा फटका, फक्त बॅट लावली आणि स्पीडचा फायदा घेत पुन्हा एकदा चौकार. या चौकारासोबतच धावसंख्या होत आहे त्या 63. नक्कीच शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची अपेक्षा आपला संघ आपल्याकडून करतोय त्याच पद्धतीची खेळी अमित कुचेकर आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी करतायत. अतिशय सुरेख फलंदाजी अमित यांनी केली आतापर्यंत. नक्कीच शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर पाहू आपण काय होतंय मैदानामध्ये पाहण्याजोग्य दृश्य. यावेळेस स्टेप आउट केलं होतं, स्टेप आउट केलं होतं त्या ठिकाणी थ्रो झाला. थ्रोच्या मदतीने एक धाव पळून पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. यावेळेस तिसरीचा प्रयत्न, आणि आता मात्र चौथ्या धावेला बाद झालेत. आताच्या धावा या 3 धावांसोबतच रिव्ह्यू. ठीक आहे, पहिल्या धावबादसाठी रिव्ह्यू मागितलाय. थर्ड अंपायरचं काम या ठिकाणी पाहतायत मयूर कदम. थर्ड अंपायरची मदत घेत आहेत पंच. आताच्या 3 धावा सेफ आहे खेळाडू. आताच्या 3 धावा, या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 66. जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष्य असेल ते द किंग संघापुढे. 36 चेंडू 67 धावांचं लक्ष्य असेल ते किंग संघापुढे.
हॅलो हॅलो. यानंतर होणारा सामना बबलू 11 विरुद्ध संग्राम फॅन्स क्लब शिरवळ. चला या दोन्ही टीमचे कर्णधार टॉस उडवण्यासाठी या. संग्राम फॅन्स क्लब आणि बबलू 11 या टॉस उडवण्यासाठी. कर्णधार दोन्ही टीमचे कर्णधार. चला टॉस उडवण्यासाठी या दोन्ही टीमचे कर्णधार टॉस उडवण्यासाठी या. संग्राम फॅन्स क्लब आणि बबलू 11. सिकंदर सय्यद धीरज कबुले दोन्ही खेळाडू टॉस उडवण्यासाठी यायचे. चला फलंदाज पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. फलंदाज 36 चेंडू 67 धावा. चला मैदानात फलंदाज द किंग्सचे फलंदाज मैदानात. चला अतिशय सुंदर आणि सुरेख असं नियोजन ज्या आयोजनामुळे अनेक खेळाडूंना संधी मिळली ती म्हणजे आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, आपले कलागुण इतरांसमोर सादर करण्यासाठी आणि आपल्या नावाचा डंका शिरवळ पंचक्रोशीत गाजवण्यासाठी संधी मिळाली. ती संधी उपलब्ध करून दिली ती म्हणजे उदयदादा युवा मंच शिरवळ आणि द किंग्स क्रिकेट क्लब शिरवळ या आयोजकांच्या माध्यमातून. नक्कीच प्रत्येक खेळाडूला चांगलीच संधी मिळाली आहे. त्या चांगल्या संधीचं सोडणं प्रत्येक खेळाडूनं केलं पाहिजे आणि त्या आपल्या नावाचा डंका शिरवळ पंचक्रोशीत गाजवला पाहिजे. चला सामना चालू करून घ्या. टॉस उडून घ्यायचा आहे. टॉस का बॉस टॉस दाखवायचा आहे. कॅमेरामॅन टॉस दाखवा. टॉस का बॉस मध्ये अमोल जाधव यांच्या हस्ते टॉस उडवला जातोय. संग्राम फॅन्स क्लब शिरवळ विरुद्ध बबलू 11 आणि नाणेफेक झाले. कौल कुणाच्या बाजूने गेलाय? संग्राम फॅन्स क्लब शिरवळ. संग्राम फॅन्स क्लब शिरवळ यांनी नाणेफेक जिंकलंय. नक्कीच नाणेफेक जिंकून आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. संग्राम फॅन्स क्लब शिरवळ. शादाब खान कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच वेळ बराच जातोय. वेळेअभावी वेळेचे बाण असू द्या. सामना लवकरात लवकर चालू करून घ्या आणि वेळेवर सामना पूर्ण करण्यासाठी खेळाडूंना सतर्क ठेवा. पंचांनी याची दक्षता घ्यायची. 36 चेंडू 67 धावा. सामना चालू. पहिलं षटक मार्गस्थ करण्यासाठी लकी स्टार संघाचा गोलंदाज राजन तारू. अतिशय सुरेख गोलंदाजी हा राजन तारू करत असतो. आपल्या फिरकीच्या माध्यमातून आणि आपल्या व्हेरिएशनच्या माध्यमातून फलंदाजाला फसवण्याचं काम नक्कीच राजन तारू करत असतो. परंतु तितकाच सुंदर फलंदाज द किंग्स संघाचा सचिन मंजुळे. नॉन स्ट्राईकला आहे तो संतोष पेसाळ. स्ट्राईकवर सचिन मंजुळे. पहिल्या चेंडूला अतिशय सुंदररित्या सन्मान देण्याचं काम या ठिकाणी सचिन मंजुळेने केलंय. एका चांगल्या खेळाडूचा हा गुणधर्म म्हणावा लागेल. एका
चांगल्या खेळाडूचा गुणधर्म म्हणावा लागेल की चांगल्या चेंडूला सन्मान देऊन खराब चेंडूला षटकाराबाहेर फेकणं हे म्हणजे एक चांगलं क्रिकेट. आणि तेच काम आता करतोय ते म्हणजे सचिन मंजुळे. पहिल्या चेंडूवर सन्मान देण्याचं काम या ठिकाणी केलंय. आणि पळत असताना फलंदाजांनी पिचवरून पळायचं नाहीये. यावेळेस देखील रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न मिस झाला. चेंडू पायाला लागून एक साईडच्या दिशेने गेलाय आणि निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू, कोणतीच धाव नाही. अतिशय सुरेख फटका मारण्याचा प्रयत्नात सचिन मंजुळे, परंतु पुन्हा एकदा मिस झालाय. आपल्या फिरकीच्या बळावर राजन तारू चांगलंच फसवतोय सचिन मंजुळे याला. अतिशय सुरेख गोलंदाजी राजन तारू पहिलं षटक हाताळतोय. यावेळेस मात्र उडवला लेग साईडच्या दिशेने, फिल्डर तैनात, अभिजित फडके सुरेख झेल आणि झेलबाद झाला तो सचिन मंजुळे. चौथ्या बॉलवर पहिला धक्का, 0 धावसंख्या द किंग संघाला. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी राजन तारू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतीये. धावांचा डोंगर नक्कीच त्या टीमने उभा केलाय, परंतु त्या धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी चांगली पारी खेळण्याची गरज आहे एखाद्या खेळाडूला. जशी त्या टीम मध्ये अमित कुचेकर यांनी पारी खेळली, 40 धावांची वैयक्तिक पारी खेळली, तशीच पारी या टीम मध्ये देखील कुणाला तरी खेळावी लागेल. तेव्हा कुठे या धावा चेस होतील. 36 चेंडू 67 धावा, धावांचा डोंगर आहे. जवळपास 6 षटकांमध्ये बऱ्याच धावा करायच्यात. आता या पहिल्या षटकातल्या 4 चेंडू संपलेत. 4 चेंडूंवर 0 धावा आल्यात. 5वा चेंडू पहिल्या षटकातील मार्गस्थ राजन तारू, मुस्तकीन मुल्ला. पहिला चेंडू सन्मान देण्याचं काम पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर मुस्तकीन मुल्ला. यावेळेस रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी झेलचा देखील प्रयत्न होता आम्ही त्यांचा, परंतु मिस झालाय. आणि याबरोबरच हे षटक संपतंय. पहिल्या षटक समाप्तीचा इशारा पंच दिगंबर हिंगेंचा. त्याबरोबरच धावसंख्या झाली ती 0. अतिशय सुरेख कामगिरी राजन तारू यांनी आपल्या संघासाठी केली आहे, कारण पहिलीच मेडन ओव्हर या अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी राजन तारू यांच्या मार्फत आपल्या संघासाठी त्यांनी केली. त्या पहिल्या षटकामध्ये फक्त एकही धाव नाही दिली आणि एक विकेट मात्र नक्कीच घेण्यात यशस्वी झालेत. आता मात्र 30 चेंडूंवर गरज असेल ती 67 धावांची. स्ट्राईकवर असेल तो संतोष पिसाळ, एक नामवंत खेळाडू संतोष पिसाळ. पॉवर प्ले ऑन असेल, 2 खेळाडू बाहेर असतील, बाकी सर्व खेळाडू आतमध्ये असतील. कशा पद्धतीने फलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत पाहणं निर्णायक ठरेल. संतोष पिसाळ सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. शुभम देवकर पहिला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, चांगलंच फसवलंय. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. कुठंतरी कमबॅक करावं लागेल ते द किंग्स संघाच्या फलंदाजांना, कारण धावांचा डोंगर बराच आहे. जवळपास 13 धावा एका षटकाला काढाव्या लागतील, तेव्हा कुठं धावा
होतील, कारण एक षटक मेडन गेले, दुसरं षटक चालू आहे. अजूनही देखील 0 धावा. अजून धावांचा श्रीगणेशा देखील झाला नाही. दुसरा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 8 चेंडू 0 धावा. अजूनही धावांचा श्रीगणेशा देखील झाला नाही. त्यावेळेला मात्र स्टंप मध्ये घुसून मागच्या साईडला सरकून उलट्या दिशेने फटका खेळला. एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न देखील, परंतु एका धावेवरच समाधान. मुस्तकीन मल्ला स्ट्राईक वर आणि या एका धावेने धावांचा श्रीगणेशा होतोय. धाव फलकावर एक धाव लागतीये. या एका धावेसोबतच धावसंख्या फलक हलतय. धावसंख्या होती ती 1. आणि आमचे मित्र अक्षय तलवर यांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर फटका पाहायला भेटला मुस्तकीन मुल्लाच्या बॅट मधून. चेंडू जातोय तो डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार, येतोय तो चौकार. अशा या मोठ्या धावांची फटक्यांची गरज असेल ती म्हणजे द किंग संघाला. यावेळेस देखील स्टंप मध्ये शिरून मागच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मिस झालाय. यावेळेस मात्र गोलंदाजानं कमबॅक केलंय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. एका चौकारानंतर चांगलं कमबॅक. धावसंख्या झाल्या त्या 5. शुभम देवकर देखील अतिशय सुंदर कामगिरी बजावताना आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या थोडासा जास्त बाहेर वाईट स्वरूपाचा चेंडू. या वाईट म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेनी धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होता त्या 6. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र उचललाय. क्षेत्ररक्षकांच्या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू गॅप शोधलाय. चेंडू जातोय तो सीमारेषा पार, 1 बाउन्स, येतोय तो चौकार. मुस्तकीन मुल्लाच्या बॅट मधून हा दुसरा चौकार येतोय. कदाचित जबाबदारी घेऊन खेळण्याचं काम मुस्तकीन मुल्ला करत आहेत आणि अशीच पारी त्यांना खेळणं गरजेचं आहे. कारण एखाद्या खेळाडूची अशी पारी येणं 40 ते 50 धावांची, तेव्हा कुठं सामना हा जवळ जाईल आणि जिंकण्याच्या दिशेने वाटचाल संघ करेल. मुस्तकीन मुलांना तसंच काही करण्याची गरज. धावसंख्या झाली त्या 10. 2 षटकाच्या समाप्तीनंतर द किंग संघाची धावसंख्या झाली ती 10. संग्राम फॅन्स क्लब निर्णय कळवा. संग्राम फॅन्स क्लब यानंतर होणारी सुंदर अशी मॅच संग्राम फॅन्स क्लब विरुद्ध बबलू 11 आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले संग्राम फॅन्स क्लब शिरवळ या टीमने. क्षेत्ररक्षण स्वीकारले. लगेच लाईनअप करून मैदानात यायचंय आणि फलंदाज बबलू 11 फलंदाज तयार राहायचे 2. सांख्यिक तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी मार्गस्थ होतोय तो लकी स्टार संघाचा खेळाडू राजन तारू. स्ट्राईक वर असेल तो संतोष पिसाळ. थोडं गतिवान मॅच गतीमध्ये चालवा. खूप हळू होतंय कारण वेळ अजून कमी आहे आणि मॅच बऱ्याच खेळवायच्यात. पंचांना विनंती आहे आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय की मॅच पटपट कशी संपेल या गोष्टीकडे लक्ष द्या. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला टप चेंडू, तितका सुंदर खोदून काढला. सिंगल स्वरूपात ही धाव आली. राजन तारूच्या ओव्हर मध्ये जर जेवढे षटकार येतील त्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं रोख पारितोषिक संतोष पिसाळ यांना आलेलं आहे. शिवम सिंग यांच्याकडून संतोष पिसाळ यांच्यासाठी राजन तारूला जेवढे षटकार संतोष पिसाळ मारतील त्या प्रत्येक षटकाराला 100 रुपये रोख बक्षीस आलेलं आहे. संतोष पिसाळ. स्ट्राईक वर मुस्तकीन मुल्ला. पुढचा चेंडू. धावसंख्या झाली ती 11.
आणि यावेळेस मात्र उडवलाय चेंडू गेलाय तो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. जलबाद होतोय तो मोन्या मुल्ला. अतिशय सुंदर गोलंदाजी राजन तारू. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्याच पद्धतीचा बॉल टाकला आणि अडकवलं ते म्हणजे आपल्या जाळ्यात मुस्तकीन मुल्लाला आणि मोठी विकेट मिळवली ती आपल्या संघासाठी. मला वाटतं कदाचित हाच खेळाडू असा होता की विजयाच्या दिशेने आपली मॅच घेऊन चालला होता. त्याचीच विकेट मिळवून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने 2 पावलं पुढे सरकण्याचं काम राजन तारूने नक्कीच केलंय. परंतु आता त्याचीच जागा घेण्यासाठी मैदानात आलाय तो समीर शेख. कदाचित विजयाच्या दिशेनं वाटचाल घेऊन जाण्याची शक्यता समीरची असेल. त्याच्या संघाला देखील त्याच्याकडून अपेक्षा, त्या अपेक्षांवर खरा उतरणं आता गरजेचं. कारण संघ संकटात असताना एखादा खेळाडू असा चमकतो की तो आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असतो. आणि तसंच काही होतंय का? उडवलाय चेंडू गेलाय तो सीमारेषेच्या दिशेने. झेलबादला चान्स होता तो मिस केलाय आणि धावा आल्या त्या 6 षटकार. ज्या षटकाराची गरज ज्या वेळेला होती तोच षटकार समीर शेख यांच्या बॅटमधून आलाय. आणि 100 रुपयाचं रोख पारितोषिक समीर शेख यांना आलेला आहे. शिवम सिंग यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे समीर शेख यांना. परत येते का नाही? आता मात्र चांगलंच फसवलंय. रिव्हर्स पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झालाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या होती ती 17 धावा झाल्यात तर 2 बाद 17. तिसरं षटक मार्गस्थ. द किंग संघाच्या 17 धावा झाल्यात. अजूनही बऱ्याच धावांचं बाकी. लक्ष फार मोठं, त्यामुळं मोठ्या फटक्यांची गरज असेल नक्कीच संघाला. यावेळेस मात्र माग सरकून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पळून पूर्ण आणि एका धावेवरच समाधान मांडलंय ते संतोष पिसाळे यांनी. एका धावेवरच, कारण एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर द किंग संघाची धावसंख्या झाली ती 18. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 18 चेंडूंवर धावांची गरज असेल ती 49. 18 चेंडू 49 धावा. महत्वाच्या 2 षटक होते राजन तारूचे, ते दोन्ही षटक संपलेत. आता नक्कीच पुढच्या षटकांमध्ये निर्णायक षटक असतील ते 3. त्या 3 षटकांमध्ये धावांची गरज असेल ती 49. 18 चेंडू 49 धावा. स्ट्राईकवर असेल तो समीर शेख. मागच्या षटकामध्ये एक मोठा षटकार मिळवलाय. या षटकामध्ये पाहू काय कामगिरी करतायत आपल्या संघासाठी, कारण संघ अडचणीत आहे. संघासाठी वैयक्तिक कामगिरी विसरून आपल्या संघासाठी खेळणं आता गरजेचं समीर शेख यांना. 2 बाद 18. चौथं षटक मार्गस्थ. मनोज कुराडे सांख्यिक 4थं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी मार्गस्थ. मनोज अतिशय सुरेख षटक टाकलं होतं मागच्या मॅच मध्ये. या षटकामध्ये पाहू काय कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. पहिला चेंडू 4थ्या षटकाचा आणि अतिशय सुंदर चेंडू, खराब स्वरूपाचा चेंडू त्यांनी टाकला होता फलंदाजाला. आणि आता मात्र थर्ड अंपायरचा इशारा पंचांनी घेतलाय, पण थर्ड अंपायरची मदत घेतली आहे. थर्ड अंपायरचं काम या ठिकाणी मयूर कदम पाहतायत. ऑन फील्ड अंपायरचं काम पाहतायत ते दिगंबर हिंगे आणि आशिष धुमाळ यांनी थर्ड अंपायरची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. उत्कृष्ट फेकी केली, त्या फेकीमध्ये डायरेक्ट हिट आला. त्या हिटच्या स्वरूपात मोठी अपील देखील केली. त्या अपीलवर पंचांनी बॅट्समन सेफ आहे. आताची एक धाव या एका धावेने धावसंख्या बलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 19 धावा झाल्यात. संतोष पेसाळ स्ट्राईकवर. पुढचा चेंडू 4थ्या षटकातला दुसरा चेंडू. स्ट्राईकवर संतोष. मनोज टू संतोष. मोठ्या फटक्यांची गरज संघाला.
सांख्यिक जबाबदारी घेऊन खेळण्याचं काम संतोष पिसाळ. आणि त्या ठिकाणी सुंदर थ्रो, डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच दृश्य काहीतरी नक्कीच वेगळं असतं, पण त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला नाही, थोडासा चुकला की त्यामुळे धावसंख्या पूर्ण झाली. या एका धावेने धावसंख्या फलक पुन्हा एकदा पुढे सरकताना धावसंख्या होत आहे त्या 20. अजूनही 47 धावांची गरज. 16 चेंडू 47 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अयशस्वी ठरला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 20. प्रयत्न तर नक्कीच मोठे फटके खेळण्याचा आहे, परंतु कुठेतरी यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव, पुन्हा एकदा बीड झाले ते समीर, परंतु पंचांचा इशारा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. वाईट स्वरूपाचा चेंडू. वाईट म्हणजे ही अतिरिक्त आलेली धाव ते गिफ्ट म्हणून स्वीकारलंय आणि अतिरिक्त धावेनी धावसंख्या फलक पुढे सरकते. धावा होत आहेत त्या 21. यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याचा प्रयत्नात अयशस्वी ठरले. तर निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. धावसंख्या स्थिर 21. पुढचा चेंडू. यावेळेस देखील खोलवर टाप्याचा चेंडू तितकाच सुंदर खोदून काढलाय समीर शेख यांनी. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. अतिशय सुंदर फेकी. एक धाव पळून पूर्ण. एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकताना धावसंख्या होत आहेत त्या 22. नक्कीच प्रत्येक ठिकाणी कोणताही खेळ असला तरी मॅटर करतात ते त्यांचा सराव, त्यांचे प्रयत्न. जेवढा तुम्ही त्या खेळाला तुमचा वेळ देताल, जेवढा तुम्ही त्या खेळामध्ये तुमचं सातत्य दाखवताल, जेवढे प्रयत्न तुमचे प्रामाणिक करताल, कष्ट प्रामाणिक करताल, तेवढे सुंदर तुमचा खेळ सुधरत जाणार. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. या निर्धाव चेंडूच्या स्वरूपात पंच दिगंबर हिंगेंचा इशारा, षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या झाली ती 22. 22 धावा झाल्यात. 4 षटक समाप्तीनंतर द किंग संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 22. चार षटकाच्या समाप्तीनंतर द किंग संघाची धावसंख्या झाली ती 22. हे 5वं षटक मार्गस्थ करण्यासाठी लकी स्टार संघाचा गोलंदाज अभिजित फडके मार्गस्थ. 5वं षटक सांख्यिक. पहिलं स्ट्राईकवर समीर आणि हवेमध्ये चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली संपत पवार, परंतु झेल काही झाला नाही, चेंडू पर्यंत ते पोहोचले नाहीत. रिव्ह्यू नो बॉल. लाईन टच नो बॉलचा रिव्ह्यू. या ठिकाणी पंचांनी थर्ड अंपायरची मदत घेतली. लाईन टच नो बॉल.
फेअर डिलिव्हरी. आताच्या 2 धावा, या 2 धावांसोबतच धावसंख्या फलक पुढे सरकतंय. धावसंख्या होत आहेत त्या 24. अजूनही बऱ्याच धावांची गरज. मोठे फटके, चौकार, षटकार मारावे लागतील ते आपल्या संघाच्या विजयासाठी. आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जायचं असेल तर षटकार चौकारांची गरज. अतिशय सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी अभिजित फडके. अचूक टप्प्याचा मारा, खोलवर टप्प्याचे चेंडू सगळे टाकतायत अभिजित फडके. यावेळेस देखील लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, त्याचं रूपांतर षटकारामध्ये करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न यशस्वी ठरला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. धावेने स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर आले ते संतोष पिसाळ. आणि अभिजित फडकेच्या प्रत्येक बॉलवर जर षटकार आला तर एका षटकाराला 50 रुपये असं रोख पारितोषिक आलेलं आहे. या वेळेला देखील सुरेख फटका आला होता. झेलचा प्रयत्न होता परंतु मिस झालाय आणि एक धाव पळून देखील पूर्ण झाली. यावेळेस देखील फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता परंतु त्या फुलटॉस स्वरूपाच्या चेंडूवर देखील सिंगल स्वरूपात धावा आली. मोठे फटके काय बसत नाहीयेत. मोठ्या फटक्यांची गरज संघाला आहे. त्या मोठ्या फटके मारावे लागतील ते लकी द किंग संघाच्या फलंदाजांना. यावेळेस मात्र वाईट स्वरूपाचा चेंडू. या वाईटने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहेत त्या 28. 7 चेंडू 39 धावा. 7 चेंडू 39 धावा. पुन्हा एकदा वाईट आणि बाईटच्या स्वरूपात एक धाव. या 2 धावांनी धावसंख्या फलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 30. 7 चेंडू 37 धावा. 7 चेंडू 37 धावा. अभिजित फडके स्ट्राईक वर असेल तो समीर शेख. सुरेख चेंडू, लोअर स्वरूपाचा चेंडू. अभिजित फडके चांगलंच फसवलंय ते म्हणजे समीर शेखला. आणि याबरोबरच 5व्या षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. पंच दिगंबर हिंगेंचा इशारा. या 5व्या षटक समाप्ती सोबतच धावसंख्या झाल्या त्या 30 धावा झाल्यात. सुफियान, माझा मोबाईल बिझी हो, स्कोरिंगला आहे. आशू कुठे? आशू सुफियानला फोन लावायला. आता गरज असेल ती शेवटचं षटक, निर्णायक षटक, 6वं षटक. या 6 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल ती 37. 6 चेंडू 37 धावा. स्ट्राईकवर असेल तो संतोष पिसाळ. 6 चेंडू 37 धावा. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर उडवलाय. चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. 2 धावांसोबतच धावसंख्या फलकात पुन्हा एकदा बदल. धावसंख्या होत आहेत त्या 32. अजूनही बऱ्याच धावांची गरज. मोठे फटके मारावे लागतील. काहीतरी चमत्कार व्हावा लागेल. कुठेतरी एक्स्ट्रा बॉल एखादा मिळावा लागेल तेव्हा कुठं धावा होतील. सुरेख चेंडू, खोलवर टाप्याचा चेंडू तितका सुंदर खेळून काढला. चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम संतोष पिसाळ करतायत परंतु खराब चेंडूला षटकार बाहेर फेकण्याचं काम त्यांच्याकडून झालेलं नाहीये. कदाचित मोठे फटके कुठेतरी या
इनिंग मध्ये कमी आले किंवा आलेच नाहीत म्हणता येईल. मोठे फटक्यांची गरज होती. यावेळेस लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक परंतु झेल काय झाला नाही. झेल मिस झाला आहे. त्याबरोबरच एक धाव देखील पूर्ण केली. धावसंख्या होत आहे त्या 34. जवळजवळ हा सामना लकी स्टार संघाकडे झुकताना दिसतोय. यावेळेस सुरेख चेंडू गतिवान चेंडू गतीमध्ये परिवर्तन. या आधीचा चेंडू हळूवार स्वरूपाचा होता. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. गतिवान वेगवान चेंडू टाकला आणि चांगलंच फसवलं ते म्हणजे फलंदाजाला. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू आणि आता स्ट्राईक वर येतोय तो म्हणजे निर्धाव. एक धाव आली बायच्या स्वरूपात. स्ट्राईक वर आलाय तो समीर. धावसंख्या झाली ते 35. यावेळेस देखील सुरेख चेंडू अचूक टप्पा चांगली गोलंदाजी लकी स्टार संघ. धावसंख्या झाली त्या 35. आणि यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. यॉर्कर स्वरूपाच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झालाय तो समीर शेख. मला वाटतं आजच्या दिवसातला पहिलाच क्लीन बोल्ड असावा हा समीर शेख. याबरोबरच हा सामना लकी स्टार संघाने जिंकलेला. अभिनंदन लकी स्टार. या मॅचचा हिरो ठरलाय राजन तारू. प्लेअर ऑफ द मॅच राजन तारू. 20 धावा 2 विकेट राजन तारू. आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचंय राजन तारू. अज्जू भाई इधर आओ। आप भी किसके साथ है ये मैच?